नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। नागपूर महानगरपालिकेचे भांडेवाडी येथे 1000 मेट्रिक टन क्षमतेचे घनकचरा प्रक्रिया केंद्र डिझाइन, फायनान्स, बांधणी, स्वमालकी, वापर आणि हस्तांतरण या धर्तीवर उभारणी आणि देखभाल दुरुस्ती प्रकल्पाचं भूमिपूजन सोमवारी पार पडलं। घनकचरा प्रक्रिया केंद्र परिसर बिडगाव रोड, भांडेवाडी येथे सकाळी 10 वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा भूमिपूजन समारंभ पार पडला। आणि विशेषतः जे लोक बाहेरून नागपूरमध्ये येतात ते नागपूरचं हे स्वरूप पाहून आश्चर्यचकित होतात की इतकं ट्रान्सफॉर्मेशन हे नागपूरमध्ये कसं झालं। पण एका गोष्टीची खंत मात्र सातत्याने आम्हाला होती। अनेक प्रयोग घनकचऱ्यावर प्रक्रियेचे आम्ही केले, पण कुठलाही स्केलेबल प्रयोग आम्ही या ठिकाणी यशस्वी करू शकलो नाही। अगदी मला आठवतं की मी जेव्हा महापौर होतो त्यावेळी पहिल्यांदा कचऱ्यापासून विद्युत निर्मितीचा प्रकल्प या ठिकाणी आम्ही त्या काळामध्ये करण्याचा प्रयत्न केला। तेव्हापासून अनेक प्रयत्न माननीय नितीनजींनी आणि मी या ठिकाणी प्रक्रियेचे केले। अनेक लोक आले, पण दुर्दैवाने हे प्रकल्प होऊ शकले नाहीत। आणि इतकं चांगलं शहर झाल्यानंतर देखील सातत्याने माझ्या मनामध्ये खंत होती की आपल्या इथे घनकचऱ्याच्या प्रक्रियेचा प्रकल्प नसल्यामुळे स्वच्छ भारत अभियानाचं रँकिंग यायचं, त्यावेळी त्या एका मुद्द्यामुळे नागपूरचं रँकिंग हे सातत्याने खाली जायचं। मला आठवतं की जेव्हा 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली, जवळपास 350 महाराष्ट्रातल्या शहरांपैकी 250 शहरांमध्ये आपण घनकचऱ्याचे व्यवस्थापन आणि प्रक्रियेची सुरुवात त्या ठिकाणी केली। 100 पेक्षा जास्त शहरांमध्ये आपण अंडरग्राऊंड सिवेजचं काम त्या ठिकाणी सुरू केलं। पण हे सगळं ट्रान्सफॉर्मेशन होत असताना आपलं शहर नागपूर शहर कुठेतरी त्याच्यामध्ये मागे राहिलं। आणि ज्या शहराने नितीनजींच्या नेतृत्वामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी वेस्ट वॉटरवर किंवा सिवेज वॉटरवर प्रक्रिया करून ते पॉवर जनरेशन करता विकण्याचा अतिशय अभिनव आणि प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटचा प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला आणि ते मॉडेल इतरत्र सगळीकडे गेलं। त्याच शहरामध्ये आपल्याला हे करता येत नव्हतं। आणि म्हणून आज मला अतिशय मनापासून समाधान आहे, आनंद आहे की हा जो प्रकल्प या ठिकाणी झालेला आहे, ही जी एक महत्वाची आणि मोठी कमतरता नागपूरमध्ये होती ती आज या प्रकल्पाच्या माध्यमातून दूर होते। अतिशय आधुनिक असं डच तंत्रज्ञान ससबीडीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याकडे आलेलं आहे। आणि श्रीमती वृंदा ठाकूर यांचे देखील मी मनापासून आभार मानेन की या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांचा एक अतिशय महत्वाचा वाटा राहिलेला आहे। आणि मला असं वाटतं की हा प्रकल्प जेव्हा पूर्ण होईल त्यावेळी निश्चितपणे देशातलं सस्टेनेबल शहर म्हणून नागपूरकडे आपल्याला पाहता येईल। आज आपण बघतो, आज सगळ्यात मोठा प्रश्न देशासमोर आणि जगासमोर हा प्रदूषणाचा आहे। घनकचऱ्याचा प्रश्न असेल, आपले नदी नाले जे सिवेज वॉटरमुळे प्रदूषित झाले आहेत तो प्रश्न असेल, आणि यातनं ज्या प्रकारे गॅसेसचं एमिशन होतं त्यातनं आज वातावरणातल्या बदलाला आपल्याला सामोरं जावं लागतंय। आता कालचा आणि आजचा दिवस हा काही पावसाचा दिवस नव्हता, पण आपल्याला अशा प्रकारचा अवकाळी पाऊस हा सातत्याने पाहायला मिळतोय। एकीकडे अवकाळी पाऊस आहे, दुसरीकडे अवर्षण आहे। जो पाऊस 3 महिन्यात पडायचा तो आता 15 दिवसात पडतो आणि बाकी दिवस मोकळे राहतात, पाणी वाहून जातं। अशा अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतंय, कारण आपल्याकडे आज प्रदूषण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि हे प्रदूषण वाढवण्यामध्ये शहरांचा सर्वात मोठा सहभाग आहे। म्हणजे जसं आपण अनेक वेळा प्रदूषणाकरता केवळ इंडस्ट्रीला दोष देतो, पण त्या इंडस्ट्रीपेक्षा देखील मोठं प्रदूषण हे शहरं तयार करतात। आणि म्हणून शहरांना सस्टेनेबल करण्याकरता
आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी स्वच्छ भारत अभियान शहरी असेल किंवा अमृत अभियान असेल, अटल अमृत अभियान असेल, असे अनेक अभियान सुरू केले की ज्यातनं आज आमची शहरं सस्टेनेबल होत आहेत. शेवटी आमच्या देशाच्या जीडीपीचा 65% जीडीपी ही शहरं तयार करतात. त्यामुळे ती जर सस्टेनेबल झाली, ती जर आपण योग्य प्रकारे त्या ठिकाणी प्रदूषणमुक्त करू शकलो तर त्यातनं निश्चितपणे एक मोठं परिवर्तन आपण करू शकणार आहोत. नागपूर शहरात घराघरातून दुकाने आस्थापनांमधून निघणाऱ्या कचऱ्यावर योग्य प्रक्रिया करून त्याची पर्यावरणपूरकरित्या विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. नेदरलँड येथील सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट कंपनी आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये करार करण्यात आलाय. कॅमेरामन प्रवीण सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. गहनों से ऐसे सजे सजाए इस गणेश उत्सव और महालक्ष्मी पूजन पाइए 35% ऑफ ऑन मेकिंग चार्जेस ऑफ 22 कैरेट 916 हॉलमार्क ज्वेलरी. रेणुका ज्वेलर्स, अमन इंपीरियल, अनंतनगर बस स्टॉप, नागपुर. रेणुका ज्वेलर्स, रेणुका ज्वेलर्स.